नमस्कार मित्रांनो, कित्येक जणांना लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना हा एरर येत आहे. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. काही जणांची के-वाय-सी पेंडिंग आहे, काही जणांची के-वाय-सी बरोबर असून सुद्धा हप्ते बंद झाले आहेत. त्यावेळेस के-वाय-सी करताना असा एरर येत आहे. हा एरर कशामुळे येत आहे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, अशीच नवनवीन सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी. क्रोम ब्राउझरवर जा, सर्चमध्ये टाका लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आणि सर्च करा. या बॉक्समध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाका. येथे खाली कॅप्चा टाका. मी सहमत आहे यावर क्लिक करा. OTP पाठवा यावर क्लिक करा. असा एरर येत आहे. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. हा एरर कशामुळे येत आहे? वेबसाईटवर पहिले सांगितले, ही ई-के-वाय-सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. म्हणजे ई-के-वाय-सी करताना होय किंवा नाही हे ऑप्शन चुकीचे निवडण्यात आले होते. त्यांच्यासाठीच ही ई-के-वाय-सी करण्याची संधी आहे. ज्यांची के-वाय-सी चुकली आहे त्यांची यादी वेगळी आहे, त्यांना के-वाय-सी करताना दुरुस्ती होणार आहे. पण ज्यांची के-वाय-सी पेंडिंग आहे त्यांना के-वाय-सी करताना असा एरर येणार आहे, म्हणजे त्यांची के-वाय-सी होणार नाही. ही के-वाय-सी त्यांचीच होणार आहे ज्यांचं के-वाय-सी करताना चुकीचं ऑप्शन निवडलं गेलं. बाकींना के-वाय-सी करताना असा एरर येईल.